नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 11 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत की जिच्यामध्ये IAS मेन संबंधीची ॲक्टिव्हिटी आता शनिवारपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे। ज्या लोकांनी एनरोल केलं होतं त्यांना मेलवर त्यांचे पेपर्स गेलेले आहेत, ते तुम्ही मंडेपर्यंत लिहून सबमिट करणार आहात। याच्याबरोबरच MPSCची एक्झाम पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे प्रिलिमच्या अगोदर 1-2 महिन्यामध्ये बरेचसे मेसेज केले होते की एसे रायटिंगसाठी ना काही करता येईल का, तर MPSC एसेसाठी सुद्धा इंग्लिश त्याच्यानंतर मराठी असं सेपरेट मॉड्यूल पण आपण तयार करतो आहे की इंग्लिशमधून ज्यांना इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा मराठीतूनच इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषांमधून पण लिहू शकता तुम्ही। त्याच्यासाठी 3 मॉडेल्स असतील। तर याच्याकरता तुम्हाला जी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी spotlightvritingforum@gmail.com या मेलवर तुम्ही मेल करू शकता की ज्यांना या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे तर ती लोक, तर त्यांना त्यासंबंधीचे डिटेल्स मिळतील। आणि IAS मेनसाठीची जी लोकं आहेत तर त्यांनी ज्यांना अजून इनरोल करायचं आहे तेही करू शकतात। सो लिमिटेड स्टुडंटसाठीच्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या, है ना, एका विशिष्ट लिमिटनंतर आपण घेत नाही। तर हा चेहरा खूप महत्त्वाचा आहे। हा चेहरा कालपासून तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल आणि भारतीय वंशाची व्यक्ती ज्यावेळेस है ना 112 वर्षाच्या इतिहास सलग दुसऱ्यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड ही कुठं झालेली आहे, तर हे श्रीकांत दातार आहेत। आणि श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठातापदी निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे। आणि 112 वर्षाच्या इतिहासामध्ये ही दुसरी भारतीय वंशाची व्यक्ती आहे की जी तिथं विराजमान झालेली आहे। 1 जानेवारी 2021 पासून यांचा कालावधी सुरू होईल आणि यांच्या आधी जे आहे तेही भारतीय वंशाचेच आहेत आणि सलग दुसऱ्यांदा भारतीय वंशाची व्यक्ती तिथे येते। आता हे भारतीय वंशाचे शिक्षण तज्ज्ञ आहेत श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या HBS अधिष्ठातापदी निवड झालेली आहे, म्हणजे अध्यक्ष तिथले। 112 वर्षाच्या इतिहासामध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड। मग याच्या आधीचे कोण आहेत तर नितीन नोहरिया आहेत, यांच्यावरही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। सो नितीन नोहरिया त्यांच्यानंतर दातार आहेत आणि हे सलग दुसऱ्यांदा भारतीय व्यक्ती। नितीन नोहरिया यांचा 10 वर्षाची सेवा तिथं झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे पद रिक्त होणार आहे। परंतु करोनामुळे त्यांनी डिसेंबरपर्यंत ते पद सांभाळण्याचं मान्य केलं होतं, हे पद आधीच रिक्त झालं होतं आणि त्यामुळे 1 जानेवारी 2021 पासून दातार हे सूत्र सांभाळतील। दातार हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे विद्यार्थी IIM अहमदाबाद जे आहे तिथले स्टुडंट्स आहेत ते। आणि उद्योग व्यवस्थापन या विषयामध्ये आर्थर लोविस डिकिन्सन्सचे प्राध्यापक आहेत सध्या आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे वरिष्ठ सहाय्यक अधिष्ठातासुद्धा आहेत। सो आता हे वरिष्ठ सहाय्यक अधिष्ठातावरून अधिष्ठाता म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। मुंबई विद्यापीठातून 1973 मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्यासह पदवी घेतली होती। नंतर सनदी लेखापालसुद्धा ते झाले होते। स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी PhD प्राप्त केली होती, है ना, विद्या वाचस्पती आपण एवढे दिवस ऐकतोय ते PhD। कोलकाता इथली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्याच्या संचालक मंडळावर सुद्धा ते आहेत। IIM कोलकाताच्या संचालक मंडळावर सुद्धा आहेत। त्यांचा जर पुरस्कार बघितला तर जॉर्ज लेलॅड बाक शिक्षण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। आणि एकंदरीतच ही न्यूज इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर वर्क होते, सो दातार यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण बऱ्याचशा राजकीय लोकांनी ना त्याला ट्विट करून आणि त्या मराठी व्यक्ती आणि त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये बालविवाहाचं प्रमाण 2019च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये 78.3% वाढलेलं आहे। तर 2020 मधली ही जी वाढ आहे याचं सगळं श्रेय जे जातं ते कोविड-19ला जातं। कोविड-19मध्ये जो लॉकडाऊन झाला आणि त्या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये शाळा बंद झाल्यात, कॉलेजेस बंद झालेत आणि ते लग्न लावण्याचा जो सपाटा सुरू झालेला आहे तर त्या ह्याच्यामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत। आणि 2019 मध्ये 120 बालविवाह जे होते ते रोखण्यामध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाला यश आलं होतं। 2020 मध्ये त्यांनी 213 बालविवाह रोखले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, 120 बालविवाह 2019 मध्ये रोखले होते, 2020 मध्ये 213, आणि ज्यांची म्हणजे माहिती नाही अशा कितीतरी बालविवाह असतील। त्यातही दुसरा मुद्दा असा आहे की बालविवाह म्हणजे काय हे बघूयात की 18 वर्षाखालील मुलीचं वा 21 वर्षाखालील मुलाचा विवाह
आयदर 18 वर्षाखालील मुलगी किंवा 21, म्हणजे लग्नाचं जे वय त्याच्यापेक्षा कमी हिच्यात जर तुम्ही केलं तर ते बालविवाहामध्ये मोडतं. बालविवाहामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून पहाटेचे मुहूर्त सुद्धा साधले जात आहे. महाराष्ट्रामधली जर तुम्ही अवस्था बघितली तर लिटरली सकाळी सोलापूर 4 वाजता लग्न लावण्याचे प्रकार झालेले आहेत, सकाळी 4 वाजता. बालविवाहासाठीची जर तुम्ही कारणं बघितली समाजशास्त्रीय, तर तिच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर एकतर आर्थिक अस्थैर्य, वाढती बेरोजगारी, बंद झालेली शाळा आणि महाविद्यालय, कुटुंबाच्या मोठ्या आकारामुळे पालकांवर भार, म्हणजे मुलीस लग्न करून दिलं एकतरी व्यक्ती कमी होईल, खाणारं एक तोंड जाईल, किशोरवयीन अवस्थेतच होणारी प्रेम प्रकरणं, है ना, सामाजिक जी काही इब्रत इज्जत आणि ते सगळं ऑनर जो काही आहे, तर तो पण एक मुद्दा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे बालविवाह मोठ्या प्रमाणावर होतात. सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आलेले जिल्हे जर तुम्ही बघितले तर कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर सोलापूर टॉपला आहे. 40 बालविवाह सोलापूरमध्ये रोखलेले आहेत, औरंगाबादमध्ये 22, जालन्यामध्ये 14, है ना. आता हे रोखलेले आहेत, होऊन किती गेले ज्यांच्याबद्दल माहिती नाही तर तेही भरपूर असतील. तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होता कामा नये. आपण पुरोगामी महाराष्ट्र वगैरे सगळे बिरुद लावतो आणि एकीकडचा जो काही आपली डार्क साईड आहे तिच्यामध्ये अशा गोष्टी होत असतात, तर ह्या नक्कीच होता कामा नये. मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की याच्यासाठी काय केलं पाहिजे, बालविवाह रोखण्यासाठी कुठल्या उपाययोजना तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं. तुमच्यासमोर एक फुलपाखरू आहे आणि दुसरं जे आहे ते ड्रॅगन फ्लाय आहे, है ना. तर हे दोन्ही जे आहेत हे भारतातले नाहीत, म्हणजे हे जे फुलपाखरू आहेत ते पाकिस्तानमधलं आहे, तर हा जो ड्रॅगन फ्लाय आहे तो चीनमधला आहे, है ना, चायना आणि पाक. परंतु पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं, पण हे मायग्रेट होऊन भारतात आले आणि भारतात ते दिसायला लागलेत आणि त्याच्यामुळे त्याची नोंद आपण घेतलेली आहे ऑफिशियली. झेब्रा स्कीपर बटरफ्लाय. आता बघा हे जे आहे याचं नाव आहे झेब्रा स्कीपर बटरफ्लाय. आता याच्यावर डॉट 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 दिसतात तुम्हाला त्याच्या पंखांवरती, जसे झेब्राच्या याच्यावर असतात, म्हणून झेब्रा स्कीपर. आणि हा जो आहे तो ॲट्रोथोमिस रिल्सी ड्रॅगन फ्लाय. ओके, आता यांचे डिटेल्स जे आहेत की झेब्रा स्कीपर फुलपाखरू जे आहे ते राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यामध्ये आढळलं आहे. याचा नैसर्गिक अधिवास किंवा ते नैसर्गिकरित्या कुठं तुम्हाला त्याचं हॅबिटेट जे आहे ते पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनवा, पंजाब प्रांत पाकिस्तान, तर इथं ते आढळतं. परंतु ते आता राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यामध्ये आढळतं आहे, म्हणून भारतात त्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. ॲट्रोथेमिस रिल्सी ड्रॅगन फ्लाय, हा ड्रॅगन फ्लाय जो आहे तो नामदफा व्याघ्र प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये आढळलेला आहे. त्याचा नैसर्गिक अधिवास जिओकिकॉंग पार्क, गैजवू प्रांत, चीन. सो हे चीनमधलं आहे ॲट्रोथेमिस. सो झेब्रा स्कीपर बटरफ्लाय आणि ॲट्रोथेमिस रिल्सी ड्रॅगन फ्लाय यांचं स्थलांतर जे आहे ते भारतीय जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याची रीतसर नोंद भारतात घेतलेली आहे. भारतात फुलपाखरांच्या 1328 प्रजाती आढळतात. तर फुलपाखरं सध्या खूप न्यूजमध्ये आहे, कालही आपण बघितली होती. आता हे जे आहे तुम्हाला माहिती आहे हा फ्लॅमिंगो आहे आणि जे काही वेटलँडचं डिस्ट्रक्शन भारतामध्ये होतं आहे त्याच्यामुळे स्मॉलर पॉकेट्सवर फीड करण्याची वेळ फ्लॅमिंगोजवर आलेली आहे. म्हणजे त्यांच्यासाठीचा जो अधिवास आहे वेटलँड जे आहे पाणथळ जमिनीचं क्षेत्र ते दिवसेंदिवस कमी होतं आहे. आता वेटलँडच्या बाबतीत काही बेसिक फॅक्ट्स तुम्हाला सांगतो. भारतात एकूण 37 वेटलँड्स आहेत. मागच्या याच्यात आपण बघितलं की 10 वेटलँडची जी काही आहे भारतातली तर ती ॲड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की टोटल 37 वेटलँड आहेत. किती राज्यांमध्ये वेटलँड आहे भारतामध्ये, तर 15 स्टेट, 15 स्टेट्समध्ये आणि एक जे आहे 2 युटीज जे आहेत. या 2 युटीजमध्ये कोण आहे तर एक लद्दाख आणि दुसरं जे आहे ते JNK. तर इथं आणि 15 राज्य वेगवेगळी, तर तिथं जवळपास भारतामध्ये टोटल 37 आहे आणि रिसेंटली 10 ॲड झालेले आहेत. त्या 10 कुठल्या कुठल्या राज्यात ॲड झालेल्या आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. तिच्यात महाराष्ट्र आहे का, तर असणार आहे, तर तिथली कुठली वेटलँड होती. तर वेटलँड जे आहेत त्या तुम्ही करून ठेवणं फार गरजेचं आहे. वेटलँडवर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. आता हे का आलं होतं तर काल जे आहे ते स्थलांतरित जागतिक स्थलांतर पक्षी स्थलांतर दिवस होता. आता तुम्ही म्हणाल की हे ऑलरेडी मेमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. 10 ऑक्टोबर जागतिक पक्षी स्थलांतर दिवस. जागतिक पक्षी स्थलांतर दिवस मे आणि ऑक्टोबर या महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. हे महत्त्वाचं आहे बघा. असा 2 वेळा तो साजरा होतो आणि त्यातल्या त्यात टिपिकल तारीख नाही आहे. मे आणि ऑक्टोबरचा दुसरा शनिवार 2020मध्ये 9 मे आणि 10 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला गेला. याची जी संकल्पना आहे ती आपण तेव्हाही बघितली होती. ती एकच आहे की बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड, पक्षी आपल्या जगाला जोडतात. सो 9 मे आणि 10 ऑक्टोबर
वर्षातून 2 वेळा. आता हा जागतिक पक्षी स्थलांतर दिवस का साजरा केला जातो, तर सिंपल आहे, स्थलांतरित पक्ष्यांबद्दलचं जे अवेअरनेस लोकांमध्ये यावी, त्यांचे हॅबिटेट जे आहे ते प्रोटेक्ट झाले पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे हे साजरा होतं. पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आर्मेनिया अझरबैजान. आर्मेनिया अझरबैजानचा जो संघर्ष आहे तो आपण बघितला होता. नागोर्नो काराबाख नावाचा प्रदेश आहे ज्याच्यावरून या दोघांमध्ये सत्ता संघर्ष चालू होता. त्याचा मॅप आणि त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. वाटलं तो मॅप परत एकदा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करेल. टेलिग्रामवर महत्त्वाच्या आर्टिकल्स द हिंदूमधले मी शेअर केलेले आहेत, त्याच्या PDF, तर त्या तुम्ही नक्की वाचा. रशियाच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी. आता रशियाने मध्यस्थी केलेली आहे आणि आर्मेनिया अझरबैजान यांच्यामध्ये शस्त्रसंधी घडवून आणलेली आहे. आणि एकंदरीतच नागोर्नो काराबाख जो रिजन आहे तिच्यात आता शांतता असणार आहे. आणि दोन्ही देशाचे परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे आणि कैद्यांचं आदान प्रदान करण्याचं ठरवलं आहे. तर चला ना. त्याच्यानंतर पंतप्रधानांनी एका केरळच्या मुलीला प्रेस केलं होतं. कशासाठी, तर तिने एक हिमाचली गाणं म्हटलं होतं आणि 9वीची स्टुडंट आहे. आणि ते तुम्ही ऐकलं असेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी. देविका नावाची मुलगी आहे 9वीची, की तिने एक हिमाचली सॉन्ग म्हटलं होतं. हे जे हिमाचलमधलं जे गाणं होतं चंबा चंबा कितनी दूर, तर खरं तर हे खूपच छान गाणं आहे. तुम्ही जर ऐकलं, जस्ट गुगल करून ऐकू शकता. आमचं जे नवोदय होतं त्याचं मायग्रेशनसुद्धा हिमाचल प्रदेश होतं. सो 1 वर्षासाठी आम्ही कांगडा डिस्ट्रिक्टमध्ये मायग्रेट झालो होतो. तर हिमाचल हे खूपच म्हणजे तिथलं कल्चर आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथली गाणी खूप चांगली आहेत, म्हणजे ती अजूनही आठवतात सिन्स किती वर्ष झालीत. पण हे जे आहे तर हे कशाच्या बाबतीमध्ये यांनी केलं, तर एक भारत श्रेष्ठ भारत. एक भारत श्रेष्ठ भारत हा जो सगळा अभियान आहे याच्यामध्ये 2-2 राज्य जोडलेले आहेत. मला तुम्ही सांगणार आहात महाराष्ट्र कुठल्या राज्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. आणि एकंदरीतच इथं जी डायव्हर्सिटी आहे, भारतातली विविधता आहे, त्याच्यासाठीचं हे एक्झाम्पल आहे. आणि जवळपास 40 लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे की केरळमधली मुलगी हिमाचलचं गाणं म्हणते. तर असे कितीतरी व्हिडिओ येत राहतात बघा. वन इंडिया ग्रेट इंडिया प्राईम मिनिस्टर यांनी ट्विट केलेलं आहे. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ट्विट पण कुठल्या भाषेत आहे, मल्याळममध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे भारताच्या वैविध्यतेसाठी तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता, एसेमध्ये देऊ शकता. असे एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही एसेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात. तर अशा पद्धत एक कलेक्ट केले पाहिजेत. दिल्लीची एअर क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते टुडे. तर हा आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा काय, सफर. सफर काय आहे, तर सफर प्रदूषणाशी संबंधित आहे. सफरचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च, सफर. तर सफर हे पॉल्युशन संबंधी आहे, त्याची संबंधी प्रदूषणासंबंधीची ती यंत्रणा आहे. तर ते एक लक्षात ठेवा. ओके, सो सफर MCQला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर एका दलित महिलेला म्हणजे जमिनीवर बसवलं, बाकी सगळे लोक खुर्चीवर आहेत. हे पण कालपासून सोशल मीडियावर बरंच आहे. चेन्नईमधली न्यूज आहे बघा, सगळे खुर्चीवर बसलेले आहेत ही लोक. आणि ही दलित महिला जी आहे तर तिला जमिनीवर बसवण्यात आलं होतं. राजेश्वरी सवर्णा कुमार. ओके, पंचायतची मीटिंग होती आणि पंचायतच्या मीटिंगमध्ये तिला पंचायत प्रेसिडेंट असून सुद्धा जमिनीवर बसवलं. मग इथं परत तोच मुद्दा येतो की कुठं समानता कुठं आहे. आर्टिकल 17 जे काय आहे अनटचॅबिलिटी आणि त्या बाबी, तर त्याचं म्हणजे ते फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे का, आपण अंमलात नाही आणणार का. म्हणून एक गोष्ट इथं लक्षात येते की आपल्याला अजूनसुद्धा आपलं संविधान रुजवण्यासाठी बरेच कष्ट घ्यायचे आहे, लोकांमध्ये अवेअरनेस आणायची. खरं तर आता एवढं सगळं झाल्यानंतर ही केसच बनलेली आहे आता शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंडर सेक्शन 3मध्ये. परंतु कायद्याच्या पलीकडे जाऊन मानवी ज्या काही संवेदना आहेत, नीतिमत्ता आहे, तर त्याची गरज इथं जास्त आहे. रोल ऑफ सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट भारतीय समाज, रोल ऑफ सोसायटी हा खूप महत्त्वाचा आहे. आणि इथं कुठंतरी आपण ती समानता आणि त्या सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गोव्यामध्ये अमोनिया वायूची गळती झाली, कामगाराचा मृत्यू झाला. आता ह्या पूर्ण वर्षामध्ये 2020मध्ये अशा किती न्यूज आपण बघितल्या. विशाखापट्टणमची आपण न्यूज बघितली की जिथं वायू गळती झालेली आहे. त्याच्यानंतर छत्तीसगडमधला कारखाना होता, गोव्यामध्ये अमोनियाची वायू गळती. याच्यावरून एकच गोष्ट समोर येते की इंडस्ट्रीयल जे काय आहे, की जी इंडस्ट्री आहे तिथली जी सेफ्टी आहे त्याच्यावर पण येत्या काळामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॅम्पिओ यांनी म्हटलेलं आहे की भारताच्या उत्तर सीमेवर चीनचे 60,000 सैनिक आहेत. आता ते त्यांनी म्हटलं आहे, आपल्या इथलं हे स्टेटमेंट प्रॉपरली नाही, त्याच्यामुळे याचा एवढा इश्यू नाही. पण क्वाड जे आहे त्या
क्वाड देशांना चीनमुळे धोका निर्माण झालेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. क्वाडमध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि अमेरिका आहे. ओके. आता दुसरा एक मुद्दा आहे की स्टँडर्ड प्रोसिजर काय असते. महिलांच्या अगेन्स्ट जर गुन्हे होत असतील तर त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे आणि ती फॉलो झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, कंपल्सरी रजिस्ट्रेशन ऑफ FIR. जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल, सेक्सुअल असॉल्ट झाला असेल तर त्या केसमध्ये FIR झाली पाहिजे. जर दुसरीकडं कुठं तुम्ही कंप्लेंट करत असाल तर 0 FIR नावाचा जो कन्सेप्ट आहे तर तोही तुम्ही करू शकता. है ना. 0 FIR महत्त्वाचं आहे. म्हणजे घटना घडलेली दुसरीकडं आहे परंतु तुम्हाला जर दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ते द्यायचं असलं तर 0 FIR. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ इव्हिडन्सेस फॉर फॉरेन्सिक एक्झामिनेशन. इव्हिडन्सेस फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी कलेक्ट करले पाहिजेत. त्याच्यानंतर सेक्सुअल असॉल्ट जर असेल तर त्याच्यासाठीची जी किट असते, सेक्सुअल असॉल्ट इव्हिडन्सेस कलेक्शन किट, तिचा वापर तिथं झाला पाहिजे. तर बऱ्याचदा सगळं काही होतं आणि माहीत पडतं किटच नव्हती. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन इन सेक्सुअल असॉल्ट केसेस इन 2 months. 2 महिन्याच्या आत सेक्सुअल असॉल्टमेंटच्या केसचा तुम्ही तपास केला पाहिजे. त्याच्यानंतर नॅशनल डेटाबेस जो आहे सेक्सुअल ऑफेंडर्ससाठी तर तो तुम्ही चेक करून त्याच्यामधून जर कुठली लोकं, म्हणजे ज्याला हिस्ट्री शीटर नावाचा जो प्रकार असतो की आधी ज्या लोकांनी असं केलेलं आहे त्यांच्या डेटाबेसमध्ये तुम्ही काही गोष्टी शोधल्या पाहिजेत. दुसरा मुद्दा जो आहे की इव्हिडन्स ॲक्ट 1872. ओके. म्हणजे जे काही पुरावा कायदा आहे 1872चा त्याच्यानुसार मरताना जे काही स्टेटमेंट दिलं जातं मग ते लिहून दिलेलं असेल, तोंडी दिलेलं असेल एखाद्या व्यक्तीने, तर ते तुम्हाला फॅक्ट म्हणून इन्व्हेस्टिगेशनमध्ये कन्सिडर करावं लागतं. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे जे आहे की मृत्यूपूर्वचा जबाब जो असेल भारतीय पुरावा कायदा 1872नुसार तो कसाही असू देत, लिहिलेला असू देत, तोंडी असू देत, तो तुम्हाला गृहीत धरावा लागतो. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याच्यानंतर पहिलं विश्व मराठी ऑनलाईन संमेलन होतं आहे 28 ते 31 जानेवारी 2021. आयोजक विश्व मराठी परिषद आहे. विशेष सहकार्य अमेरिकेतलं बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका, 25 देशातलं महाराष्ट्र मंडळ. तर हे सर्व त्याला सहकार्य करणार आहे. महासंमेलनाध्यक्ष, बघा संमेलन अध्यक्ष असं असतं तर इथं काय आहे, महासंमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर. कारण संमेलनातल्या विविध विभागांसाठी 9 संमेलन अध्यक्ष वेगळे आहेत, त्याच्यामुळे महासंमेलन अध्यक्ष हे सर्वात वरती. संमेलनामध्ये 1 दिवसीय स्वतंत्र विश्व मराठी युवा संमेलन सुद्धा होणार आहे. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघूयात, जानेवारीमध्ये आहेत. त्याच्यानंतर इगा शिवॉन्टेक. ओके. इगा शिवॉन्टेक जी आहे पोलंडची खेळाडू आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2020ची ती विजेती आहे, महिला एकेरी. इगा शिवॉन्टेकनी सोफिया केनिनचा पराभव केला आणि कारकिर्दीतलं तिचं पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलेलं आहे. सो तिचं पहिलंच ग्रँड स्लॅम आहे. ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरणारी शिवॉन्टेक ही पोलंडची पहिली महिला टेनिसपटू ठरली. तो पोलंडची पहिली, म्हणजे आतापर्यंत पोलंडला ग्रँड स्लॅम नव्हतंच. 19 वर्षीय इगा, म्हणजे तिचं वय फक्त 19 वर्ष आहे. जागतिक क्रमवारीत ती 48व्या स्थानावर होती. बघा, हे मॅटर करत नाही तुम्ही कितव्या स्थानावर आहात, तुम्ही त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काय परफॉर्म करताय हे जास्त मॅटर करतं. जे आपल्या क्षेत्रात पण आहे की तुम्ही काय करत होता आणि ते 2 तास पेपरचे कसे सोडवले किंवा काय, त्या गोष्टी मॅटर करतात. 48व्या स्थानावर आहे पण ती आज जगज्जेती झाली. या स्पर्धेतल्या महिला एकेरीची सर्वात युवा विजेती खेळाडू झालेली, म्हणजे फ्रेंच ओपन जिंकणारी सर्वात युवा विजेती खेळाडू. त्याच्यानंतर कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच फ्रेंच ओपन ती खेळत होती आणि तिने जेतेपद मिळवलेलं आहे. तर हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे तिचं पहिलं ग्रँड स्लॅम आहे, तिचं पहिलं फ्रेंच ओपन होतं. ओके. तर तेही लक्षात ठेवा. ती पहिली पोलंडची खेळाडू आहे की जिला ग्रँड स्लॅम मिळालं. कालचे प्रश्न बघा. लुईस क्लुक या कवयित्रीबद्दल बिनचूक विधान निवडा. तिला साहित्याचं नोबेल 2020चं जाहीर झालेलं आहे. बरोबर. जर्मनीच्या नागरिक आहेत तर जर्मनीच्या नाही, अमेरिकेच्या आहेत. त्याच्यामुळे ब जिथं जिथं असेल ते काढून टाका. तुमचं उत्तर आहे अ क ड. फर्स्ट बॉर्न द हाऊस ऑन मार्शेड. त्यानंतर नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या 16व्या महिला साहित्यिक आहेत. बरोबर. रामविलास पासवान यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. 2000मध्ये लोक जनशक्ती पक्ष स्थापन केला. लालू प्रसाद यादव त्यांना हवामान शास्त्रज्ञ म्हणत, है ना. बरोबर आहे सगळं. 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले. 6 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान भूषवलं. तर सगळ्या गोष्टी आहेत अ ब क ड. अविनाश खर्चीकर, बिनचूक विधान निवडा. बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण. बरोबर. जुन्या नाटकांचं ध्वनिमुद्रण करून ते लोकांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय त्यांना जातं. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. नियमितपणे चर्चेत असणारी 13वी घटना दुरुस्ती कोणत्या देशाशी संबंधित आहे? श्रीलंकेशी संबंधित आहे.
जन आंदोलन अभियान कशाशी संबंधित आहे, तर हे कोरोनाशी संबंधित आहे, है ना, पंतप्रधानांनी लॉन्च केलं होतं. आजचे प्रश्न घ्या. 2020चं शांततेचं नोबेल संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न अभियानात जाहीर झालं आहे. जागतिक अन्न अभियान भारतात 1963 पासून कार्यरत आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. जागतिक अन्न अभियान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? अन्न सुरक्षा, शाश्वत विकास, लिंगभाव समानता, पोषण, सामाजिक सुरक्षा, आपत्कालीन संकट. फक्त अ आणि ड, अबड, अबकड, वरील सर्व. जागतिक अन्न अभियानाबद्दल बिनचूक विधान निवडा. स्थापना 1961, मुख्यालय न्यूयॉर्क, अन्न आणि कृषी संस्थेबरोबर सहकार्यातून कार्य करतं. फक्त अ, फक्त ब, अ, क, अ, ब. इंडियन जेझबेल, कृष्ण पिकॉक, ऑरेंज ओकलीफ या खालीलपैकी कशाच्या प्रजाती आहेत? पक्षी, फुलपाखरू, पाल, साप. रुद्रम याच्याबद्दल योग्य विधान निवडा. रुद्रम 1, DRDOद्वारे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र, रेडिओ लहरी वेधी क्षेपणास्त्र, केवळ 1000 मीटर उंचीवरून डागलं जाऊ शकतं. फक्त क, अब, फक्त ब आणि अ आणि ब. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.